नमस्कार मित्रांनो, राज्याच्या अत्यंत महत्त्वाच्या योजनांपैकी एक असलेली योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना। ज्या योजनेअंतर्गत महिन्याला 1500 रुपयांचा निधी राज्य सरकारद्वारे दिला जातो आणि ही योजना अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे। मला अनेकांनी विचारलं की संजय गांधी निराधार योजनेसाठी नक्की पात्रता काय असणार, याचा अर्ज कसा करायचा किंवा याचा लाभ नक्की कोणत्या पद्धतीने मिळाला जातो, याबद्दलची सविस्तर माहिती सांगा। तर ती सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राइब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करायला विसरू नका। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा वेळोवेळी यावेळी विविध योजनांची सुरुवात करत असते। आज आपण राज्यातील निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठी आजार, घटस्फोटित स्त्रिया, दुर्लक्षित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त स्त्रिया, अत्याचारी महिला, ट्रान्सजेंडर म्हणजेच की जे आपले तृतीयपंथी आहेत ते इत्यादींना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या एका योजनेची माहिती पाहणार आहोत। आणि ही योजना म्हणजे दुसरी तिसरी कोणतीही नसून या योजनेचे नाव आहे संजय गांधी निराधार योजना। मित्रांनो, या योजनेच्या नावातच आहे की निराधार, म्हणजेच की जे निराधार व्यक्ती त्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने ही योजना सुरू करण्यात आली आहे। आणि या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी व्यक्तीस दरमहा 1500 रुपये आणि एकापेक्षा अधिक लाभार्थी असलेल्या कुटुंबाला दरमहा 1500 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते। आता यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची अट काय आहे, तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील लाभार्थी 65 वर्षाचे झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेमध्ये सामावून घेतले जाईल। म्हणजे यातून तुमचा एक अत्यंत महत्त्वाचा डाऊट आहे तो क्लिअर होत आहे। तो कोणता, की श्रावणबाळ योजना या योजनेचा लाभ घेत असतानाच तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येतो का? तर नाही। संजय गांधी निराधार योजना कोणासाठी आहे? ज्यांचे वय 65 वर्षांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना आहे। तर ज्यांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त होईल त्यांना ऑटोमॅटिकली त्या योजनेतून डायरेक्ट त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना असेल अथवा श्रावणबाळ निवृत्ती वेतन असेल या योजनांमध्ये ट्रान्सफर केलं जातं। त्यामुळे त्यांना त्या योजनेचे 1500 रुपये, या दोनही योजनेअंतर्गत 1500 रुपयेच मिळतात। त्यामुळे तुम्हाला यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही, तुम्हाला जे तुमचे पैसे मिळतात ते चालूच राहतात। आता यामध्ये तुम्ही योजनेचे नाव काय आहे, तर योजनेचे नाव आहे संजय गांधी निराधार योजना। उद्देश काय असणार आहे, तर तेच निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य देणे। लाभार्थी कोण आहे, तर राज्यातील सर्वच ज्या निराधार व्यक्ती आहेत त्या सर्वच लाभार्थी आहेत। लाभ काय असणार आहे, तर लाभ प्रत्येक व्यक्तीला, जी व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहे त्यांना 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे। अर्ज करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतींचा वापर करू शकता। आता याचे उद्देश काय असणार आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या आहेत, तुम्हाला सविस्तर मध्ये माहिती दिली आहे की याचा उद्देश तोच आहे की जे निराधार आहेत, की ज्यांना बाबा कोणाला कोणाची मुले सांभाळत नसतात किंवा कोणाला काय असतं की कोणी आजारी असतं, त्यांना पैसे नसतात तर त्या अशा व्यक्तींना राज्य सरकारद्वारे ही मदत केली जाते। याचाच संजय गांधी निराधार योजना बोलतात, वेगळ्या याचा विषय काही नाही। आता यामध्ये आवश्यक वयाची अट काय, तर अर्जदार व्यक्तीचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असणे। अर्ज करताना 65 वर्षापर्यंत तुम्ही लाभ घेऊ शकता, परंतु अर्ज करण्याआधी तुमचे वय हे 60 वर्षापेक्षा जास्त नसावे, अन्यथा तुम्हाला याचा अर्ज करता येत नाही। आता जो अर्ज करणार आहे, म्हणजे जी व्यक्ती संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करत आहे, वार्षिक उत्पन्न हे किती 21,000पेक्षा जास्त असू नये। आता अर्थसहाय्य किती मिळणार आहे, तर त्याला 1500 रुपये महिन्याला मिळणार आहेत। आता यामध्ये लाभ कोण कोण घेऊ शकतं, तर बघा, निराधार व्यक्ती, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी, अपंग असल्यास अस्थिव्यंग आहे, अंध आहे, मूकबधिर आहे, कर्णबधिर आहे, मतिमंद आहे इत्यादी प्रवर्गातील स्त्री आणि पुरुष दोघेही, अनाथ असणारी मुले, देवदासी असणाऱ्या स्त्रिया, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या महिला, मोठ्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्ती, घटस्फोटित असलेल्या स्त्रिया, दुर्लक्षित असलेल्या महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त असलेल्या स्त्रिया, अत्याचारी असलेल्या महिला, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी, क्षयरोग, कर्करोग, पक्षाघात, प्रमस्तिष्कघात, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ घालवू न शकणारे पुरुष व महिला, त्यासोबतच तृतीयपंथी यांपैकी कोणीही या योजनेसाठी
अर्ज करू शकतं, त्याचा लाभार्थी होऊ शकतं. आता लाभार्थी तपासला कसा जातो तर बघ, लक्षात घ्या. प्रत्येक वर्षी 1 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान संबंधित लाभार्थ्यांना त्यांचे जेथे खाते आहे त्या बँक मॅनेजरकडे अथवा पोस्ट मास्टरकडे स्वतः हजर राहावे लागेल व ते हयात असल्याची नोंद बँक मॅनेजर अथवा पोस्ट मास्टर करणार आहे. कोणत्याही कारणामुळे लाभार्थी बँकेत हजर राहू शकला नाही तर त्या लाभार्थ्याने नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी किंवा प्रांत अधिकारी यांच्या समोर हजर राहून हयातीबाबतचे प्रमाणपत्र संबंधित तहसीलदारांकडे सादर करणे आवश्यक असणार आहे. या योजनेत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची पात्रता तपासणी दर वर्षातून एकदा करण्यात येणारच आहे. या तपासणीत एखादा लाभार्थी ज्या कारणामुळे अपात्र ठरेल त्याची कारणी मानसा त्या लाभार्थीस कळवून त्याचा लाभ त्वरित बंद करण्यात येणार आहे. आता यामध्ये पात्रता व अटी काय असणार आहे तर अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदार व्यक्तीचे मिळकतीचे कुठल्याच प्रकारचे साधन असता कामा नये. अर्जदाराचे नाव दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत असणे देखील आवश्यक असणार आहे. अर्जदार व्यक्तीच्या नावे कुठल्याही प्रकारची जमीन असता कामा नये. अर्जदार व्यक्ती किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदार व्यक्तीचे वय 65 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक असणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. अर्जदार व्यक्ती केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू एखाद्या योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ घेत असल्यास त्याला देखील याचा लाभ घेता येणार नाही. अशा अनेक काही अटी आहेत ज्या अटी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता तुम्हाला अर्ज करताना काय लागणार आहे तर तुम्हाला अर्जदाराचा एखादा फोटो लागणार आहे, त्यासोबतच पॅन कार्ड असेल, आधार कार्ड चालेल, त्यासोबत तुम्हाला एखादा पत्त्याचा पुरावा लागणार आहे, तुम्हाला रेशनिंग कार्ड तुमचे लागणार आहे. बाकी तुम्ही अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र लागणार आहे, घटस्फोटित असल्यास तुम्हाला ते देखील दाखला द्यावा लागणार आहे. तुम्ही कर्णबधीर, मूकबधीर असल्यास, अंध असल्यास तुम्हाला त्याचा देखील पुरावा त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. वय तुमचे किती आहे त्यासाठी तुम्हाला वयाचा पुरावा म्हणून तुम्ही त्या ठिकाणी शाळा सोडल्यास दाखला देखील देऊ शकता. उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी तुम्हाला अनिवार्य असणार आहे. आता यामध्ये तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास तुम्हाला तुमच्या जवळील महाई सेवा केंद्र अथवा सीएससी सेंटरमध्ये जाऊन संजय गांधी निराधार योजनेसाठी तुमचा अर्ज करायचा आहे. तुम्ही स्वतः देखील करू शकता, परंतु तुम्हाला या ठिकाणी अडचण येऊ शकता अर्ज भरताना, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या जवळील सीएससी सेंटरमध्ये अथवा महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन या योजनेचा अर्ज करू शकता. त्यासोबतच याचा ऑफलाईन पद्धतीने देखील या ठिकाणी असा अर्ज असतो. सॉरी, हा अर्ज तुम्हाला या पद्धतीने यामध्ये सर्व माहिती दिली आहे. ही माहिती तुम्हाला भरायची आहे. 4 पानाचा अर्ज आहे. यामध्ये तुमचं काय काय जे आहे ते सर्व तुम्ही माहिती भरून हा अर्ज देखील तुम्ही तुमच्या तहसील ऑफिसमध्ये जाऊन तहसीलदारांकडे सबमिट करू शकता आणि यानंतर तुम्हाला योजनेचा लाभ देखील मिळेल. त्यामुळेच ही अत्यंत महत्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, कारण ही अत्यंत महत्वाचा आहे. अनेकांना या लाभापासून वंचित राहावे लागत आहे कारण योजनेबद्दलची माहिती नाहीये. तुम्ही ही माहिती जास्तीत जास्त ज्यांच्या गरजू आहेत त्या गरजूंपर्यंत पोहोचवा. तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपला देखील शेअर करा आणि अशाच प्रकारच्या महत्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देखील डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्याला देखील तुम्ही फॉलो करून घ्या. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.